तर भावांनो, मी अथर्व. कशात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज चाललेलो मामाच्या पोरगीच्या 5वीला. तर जायच्या आधी जरा खाणं तर बनतंय ना बॉस. तर बघा, या भाच्याची किती चैनी चालू होती मावशीकडनं. ही आमची आई म्हणजे ह्याची मावशी लई चैनी करते भावा ह्याची. बघा, मी सुद्धा माझ्यासाठी किटकॅट घेतलं होतं बरं का. तर आमची गाडी फायनली हाजीर झाली जरा दारामध्ये. ते जरा पुढे घ्यायला लावले आम्ही. आमचं फादर बघा पहिला आतमध्ये शिरले ती. आणि हे बघा बारकं कार्टून चालल्या ती आतमध्ये. तर हे फायनली आम्ही आयर्विन पुलावरनं आमचा रस्ता पुढचा सुरू केला होता. लय भारी होतं बरं का. ही आमची सांगलीवाडी जी फेमस आहे सगळ्या गोष्टींसाठी. कबड्डी म्हणा, खेळ म्हणा, सगळ्या गोष्टीसाठी फेमस आहे बरं का आमची सांगलीवाडी. तर आमचे काका बघा किती डेंजर आहेत. चालत्या गाडीमध्ये हेलिकॉप्टर पार्क करून ठेवले ती. हे हेलिकॉप्टर त्यांनी पर्सनल कामासाठी वापरत्या ती. तर फायनली आम्ही आलो होतो कराडमध्ये. कराड म्हणजे ॲक्च्युअल कराड नव्हे, हे आम्ही विंग गावातमध्ये आलो होतो बरं का. तर चला जाऊया मामीकडं, चला. तर हे बघा, हे पोचलेलं वरती कार्टून. तर आम्ही पण जातो. भाच्या पुढं मावशी माग. तर ही बघा आमची बारकी प्रिन्सेस, आमची लाडकी बहीण बघा. तर फायनली आल्या आल्या आम्हाला कामाला लावलेलं, ज्या कामासाठी आम्ही आलतो, वडापाव पार्टी. नाही, वडापाव कामाला लावलेले आम्हाला. तर बघा, वडापाव घेण्यासाठी आमचा मामा तयार आहे. 200ची नोट. तर फायनली आम्हाला वडापाव मिळाले होते. तर वडापाव घेऊन आम्ही चाललो. पोचलो सुद्धा. एक वॉकिंग डिस्टन्सवरती होतं बरं का. तुम्ही ट्राय करा नक्की आल्यानंतर. ठीक आहे. तर पोचलो आम्ही. बघा, जसं इलेक्शनमध्ये तिकीट वाटप करते ती, तसं आता वडापाव वाटप केलं जाणार होतं. आणि त्या वडापावसाठी सगळी कशी हाजीर झाली बघा. हे बघा अजूनमध्ये फोनमध्ये आहे. काय रे बाबा करायचं हेच. फोनमध्येच आहे बघा ते कार्टून. तर आता माझी बाळी आलती जरा खायला. जरा ट्राय करूया बरं का. हंगास लय भारी आला का. लय आवडलं. तुम्ही सुद्धा ट्राय करा. तुम्हाला खायचं असेल तर आमच्याकडे या. तर हे बघा, ही आमची आजी आणि ही आमची आई बघा काय करते ती. हे 5वी जी साजरी करायची होती ना, त्या पूजेचं सगळं सेटअप कराल तीत बघा. कसलं भारी कराल तीत. ह्या धूप बीप लावून दानं का उडवला लागा. हे बघा. आणि हे कार्टून बघा, मायकल जॅक्सनचं फॅन. काय होते याला. हे मामा बघा कसं असते. तर काय सुंदर पद्धतीने मांडलेलं बघा. हा कडक. तर बघा, इथं बाळ रडाल तर म्हणतात त्याची आई शांत कराल ती. त्या बाळाचं रडा ऐकून किती जण आलती बघा. जरा घालवलं लोकांना आम्ही. बघा, या दोघांचं रड बघा. ह्यांचा आवाज ऐकून ती बाळाने शांत झालं बरं का. तर इथं बघा आमची आजी स्वतःच्याच कामात गुंतलेली. तर आता 5वी साजरी केली त्याबद्दल तोंड जरा गोड करायला लागते का नाही बॉस. शाबाश. यो काय करतोयस पेढे वाट. बघा, लय सिरियसली घेतलं. मला कलाकंद वाटायला सगळ्यांना. हे बघा, सगळ्यांना वाटला खरं कॅमेरामॅनला विसरलेला. सांगितल्यानंतर दिला हातात आमच्या. काय बोलायचं रे बाबा. हे बघा, नुसतं पेढे खाताना आणि वडापाव खाताना मोबाईल सोडलेला. मॉरल ऑफ द स्टोरी, मोबाईल इज इम्पॉर्टंट. तर हे आमचे शरद आजोबा. काय हे आमची आजी. काय आजी कशी आहात. आणि ही आमची आई. आमची आई काय करते ती बघा. बाळासाठी किती काय सामान आणले ती बाबो. एवढं घरात पण मला कपडे नाही घेऊन दिले या दोघांनी, तेवढे ह्यानी या बाळासाठी आणलेली. इथे पूजा चालू होती. आणि आता आमचे सिनियर शारदा आजीला आम्ही विचारतोय की हे नक्की काय असतं. तर आजी सांगू शकता तुम्ही काय असतं हे. हो सांगते. बोला. हे आमच्या देवीची 5वीची पूजा. कळस स्थापन करायचं. ओके. आणि त्या मुलाचं हे करायचं. मुलाची आज 5वी आहे. ओके. ते आम्ही 5 दिवे लावलेले आहेत. अच्छा. आणि देवीची पूजा केलेली आहे. अच्छा. साहित्य म्हणजे 5 विडे. त्या विड्यावर 5 सुपाऱ्या, खारी, खोबरं असं ठेवलेलं आहे. देवीचा मान म्हणून. आणि ती देवीची आम्ही ओटी भरलेली आहे. ओके. तर कोणत्या देवीची ओटी भरली जाते. 5वी सटवाई देवीची. सटवाई देवीची. ओके. सटवाई देवीची आम्ही ती ओटी भरलेली आहे. बघू शकता ओटी भरलेली आहे ते सटवाई देवीची. ते बेसिकली आई बसते मुलाला, स्वतःच्या घेऊन मुलाला किंवा मुलीला, बाळाला घेऊन बसते इथे. आणि इथे तिची पूजा केली जाते सटवाई देवीची. इथे बघू शकता तुम्ही खेळणी पण ठेवलेत बघा तिथे. तर आजी तुम्ही सगळं सेटअप केलं. हो, मी आणि माझी मुलगी. मुलगीला पण दाखवूयात. दोघींनी आम्ही ते केलेले. आणि ही 5वी करायची असते. म्हणजे ह्याच्या मागचं कारण असं आहे की 5 दिवसाचं बाळ झाल्यानंतर ही 5वी केली जाते.
आणि याचा अर्थ पुराण काळात म्हणजे आमची आजी पणजी असल्यापासून असं सांगत असतात की सटवाई जी देवी असते, सटवाई देवी ती 5व्या दिवशी बाळाचं भविष्य सर्व लिहून ठेवते, म्हणून ते आपण वहीपूजननी करत असतो. अच्छा, तर मागे अनेक सिनियर आलेले आहेत, तरी आपण इथेच इंटरव्ह्यू घ्यायचा. तर आजी, हे बेसिकली काय असतं तुम्ही सांगू शकता का? हे काय असतं? हे 5वीचं सगळं पूजा करायची असते. हा, मग ते सगळं सटवाई घेऊन जाते. हा, मग सटवायचं तिथं बाळाला झोपवायचं. मग बाळाला ते सगळं नशिबात सगळं तिचं सगळं लिहून जाते. मग बाळ रडतंय का खेळतोय काय करतोय ती सटवाई बघत असते 12 वाजता. अच्छा. मग 12 वाजता तिचं सगळं लिहून जाते. बघ काय लिहिते ती ऍक्च्युली? काय तिच्या नशिबात काय असं ते लिहून जाणार. अच्छा, म्हणजे भविष्य लिहून जाते ती. भविष्य जाते. काय आता तुझं सटवीचा लिखा कधी न चुका. अच्छा. मला नाही की म्हणजे पूर्ण आयुष्याचं असतं. आयुष्याचं लिहिते ती. अच्छा. मग आता तिथे गेलं मग आमची आपली पद्धत आहे. मग बाळाच्या आईने तिचं सगळं सटवीजवळ मागायचं. माझ्या लेकीचं चांगलं भविष्य चांगलं घडव, हे सगळं मागायचं लेकीचं. अच्छा, मग ते कोणी आईनं मागायचं असतं. आईनं मागायचं बाळाच्या. अच्छा, तर खूप खूप धन्यवाद आजची एवढी माहिती दिल्याबद्दल. असंच असंच करत जावा, असंच असंच पुढे जावा. थँक्यू. आबा बाबा बाबा, आशीर्वादानंतर लय जोश आलता. व्हिडिओमध्ये लय काय काय आहे बरं का, पुढेपर्यंत बघा. हँग का. आता आपण जाऊया बाळाच्या आईकडे. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? छान वाटतंय. जे आता तुम्हाला मुलगी झाली, तर कसं वाटतंय तुम्हाला? आता तुमची मुलीची 5वी पण झाली हो ना, तर कसं वाटतंय? ओके. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्या आज्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता आपण जाऊया जरा आज्यांकडे, बाळाच्या आज्यांकडे. तर आपण प्रश्न विचारूया की आजी, हे नेमकं काय होतं? हे तुम्ही जे मांडलंय सगळं, हे नेमकं काय आहे? हे बाळाला जे साहित्य लागतं, झबली, टोपडी, त्याचे कपडे, त्याची खेळणी, असं आम्ही हौशेनं तिथं मांडलेलं आहे. जे जे त्याला लागतंय ते. अच्छा. तर बाकी 2 आज्यांना विचारतो, तुम्हाला कसं वाटतंय? आज 5वी साजरी झाली आहे. छान वाटते बघ. हो ना? मस्त. तुम्हाला आजी? आम्ही अशी 5वी कधीच कुठं बघितलेली नव्हती, त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदित आहोत. आमची 5वीचं साहित्य म्हणजे वेगळं असते पुस्तके, आणि ह्यांची पद्धत वेगळी आहे. अच्छा, तर तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सवरनं सांगू शकता की कितवी 5वी तुम्ही साजरी केली ही? आम्ही आता होय. आता झाली असतील 50 बरोबर. तर या आजींची 50 झाले. तुमची आजी? आमची दोघीची चालू बरोबर. 50च आहे ती. आणि तुझी आजी? माझे तिसरं नातवंड आहे. तिसरं नातवंड. तिसरं नातवंड आहे. कॅमेरामॅन जो मी बोलतोय मी पहिलं, हा दुसरं इथं मोबाईलमध्ये बसलाय, आणि तिसरं म्हणजे आत्ताची माझ्या मुलाची मुलगी. हा, पहिली येस. कन्या. तर आपण बघूया काय काय मांडलंय रुखवतामध्ये. तर आजी, हे काय काय मांडलंय जरा सांगा. हे आहे, दुपटे आहेत, रग आहेत म्हणायचं आता ते काय. बाळाची लोड उशी आहे, आहे, लोड आणणे, ते लोड आहेत, बाळाला उशी आहे, कपडे, कपडे आहेत, स्वेटर, काय काय पाहिजे तेवढे आहेत बघा. तर ॲज अ प्रिन्सेस म्हणून प्रिन्सेसचा पण फोटो आणलाय. आणलाय की बापा की परी. परी आहे ती, परी. बरी. तर बाळाची आई पण मागे दिसते. हे बाळाचे बाबा. बाबा, हो, आजोबा, पुढे या जरा दिसायचं. हे बाळांचे आजोबा जरा लाजतात. थोडेसे लाजतात. ही बाळाची आत्या. बाळाला दाखवणार नाही आम्ही, जरा सरप्राईज आहे. हे बाळाचे दुसरे आजोबा. हा बाळाचा छोटा भाऊ, नाही मोठा भाऊ थोडा. हे बाळाचे काका. आणि कॅमेरामॅन जो मी दाखवणार नाही, माझा चेहरा असा फ्रेश करता येत नाही, पण मी बाळाचा मोठा भाऊ. ठीक आहे. तर आता बघू शकता बाळाचे मामा आलेले आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे मामाचा आणि भाचीचा दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, होय ना मामा? 4 जून. 4 जूनला. तर कसं वाटतंय मामा आज? एकाच दिवशी दोघांचा वाढदिवस. काय पाहिजे? अधिक मास असल्यामुळे हे आम्ही बाळाला चांदीचं हातातलं बांगडी घालत आहोत. जानी, आता प्रोग्राम तर संपलेला, आता वेळ होती जायची.
व्हायची वेळ आहे आणि मामा आमचा मागे असं होत नाही कधी. ही आमची आई, मागे बघा आमचा फादर येताना आणि बरोबर आजी सुद्धा येत्या बरं का. हा घरात जायचं म्हणताना 80चा काटा लावला गड्यानं आणि त्याच्या पळव गे पळव वडे उद्यान कास्ट हॅशटॅग जयसिंगपूर. तर आमची सुद्धा गाडी इथं आली होती. गाडीत बसायचं म्हणताना विमान राहते कुठं कमी आमच्या आईचं. ह्यान बघा ही पण शिरली आतमध्ये. तर बघा आम्ही सुद्धा जवळपास एंटर केलं तर सांगलीवाडीमध्ये. लय मजा आली का आजच्या दिवशी. तर तुम्ही कधी साजरी केल्या का 5वी कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टाच्या चॅनलला नक्की फॉलो करा.